पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदासाठी दोन नावं चर्चेत आहे। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांचे नाव सध्या चर्चेत आहे। आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आघाडीवर आहेत, तर नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचं देखील नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। आयुक्त पदावरून भूषण गगराणी निवृत्त होत असल्यानं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता लॉबिंग सुरू आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदासाठी दोन नावं सध्या चर्चेत आहे। त्यातलं पहिलं नाव आहे अश्विनी भिडे यांचं आणि दुसरं नाव आहे असीम गुप्ता यांचं। आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय, तर नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचं देखील नाव चर्चेत आहे। बरोबर आहे, ज्या त्या खात्याचा निर्णय ज्या त्या खात्याने घेतला पाहिजे ही भूमिका जर एकनाथ शिंदे साहेबांची असेल तर काय चूक आहे। नगर विकास विभाग हा एकनाथ शिंदे साहेबांचा, तर त्यांच्या खात्यात कोण अधिकारी येतो याच्याविषयी त्यांच्याशी तर चर्चा व्हावीच। जर त्या खात्याच्या मंत्र्यांनाच न विचारता त्या खात्याचे अधिकारी नेमलेच असेल तर मंत्र्यांना काय काम करता येईल। मग मंत्री शोभेचे पावलेच राहतील। मग कोणाला सगळ्यांना बिन खात्याचे मंत्री कारण सगळेच खाते मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। बड्या अधिकाऱ्यांच्या रातोरात बदल्या करण्यात आल्या। मुंबई महानगरपालिकेमध्ये 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आलाय। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले। या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांच्या पदांवर बदल करण्यात आले असून काही अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।